सरळ सेवा भरती प्रक्रिया 2025 अंतर्गत राज्यातील ज्या विविध महानगरपालिका आहेत, या विविध महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठीच्या जाहिराती सध्या सुरू आहेत. पाहू शकता, नवी मुंबई महानगरपालिकेपासून या जाहिरात प्रक्रिया सुरू झाली. त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, आता पाहू शकता ठाणे महानगरपालिकासाठीची 1773 जागांसाठीची जाहिरात ही आलेली आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका जाहिरात आलेली आहे. परीक्षा जी आहे पुढच्या 8 महिन्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची अपडेट, मीरा भाईंदर महानगरपालिका. या अगोदर आपण पाहिलं होतं, ही अपडेट आपण पाहिली होती की मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी जे रिक्त जागांचा आकृतिबंध आहे हा मंजूर करण्यात आला होता. आता या रिक्त जागांच्या आकृतिबंधानुसार भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात जी आहे येत्या 7 ते 8 दिवसामध्ये येणार आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी पाहू शकता. आणि त्याचबरोबर ही जी जाहिरात आहे, या जाहिरातीची परीक्षा जी आहे, परीक्षा 340पेक्षा जास्त जागा असून ही परीक्षा जी आहे ही TCS मार्फत घेतली जाणार आहे. तर विस्तारित माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. तर ती विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊया. तर पाहू शकता, या पद्धतीने आपल्याकडे जी अपडेट प्राप्त झाली आहे मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत, या पद्धतीने ही अपडेट आपल्याकडे आलेली आहे. पाहू शकता, विषय मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत या पद्धतीने हा विषय मांडण्यात आला होता. तर पाहू शकता, TCSकडे ही परीक्षा देण्यात आली आहे. विषयांकित प्रकरणी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळ सेवेची पदे भरण्याकरता स्पर्धा परीक्षा ही TCS आयॉन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड किंवा पाहू शकता व IBPS या 2 कंपन्यांपैकी एका कंपनीमार्फत राबवण्याकरता संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली आहे. याचाच अर्थ जास्त शक्यता जी आहे महानगरपालिकेची भरती ही TCS मार्फत राबवली जाऊ शकते. तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील 340 पदांची टप्प्याटप्प्याने सरळ सेवेने पदभरती प्रक्रिया करण्याकरता, आपल्या कंपनीची निवड करण्याकरता माननीय आयुक्त, पाहू शकता हे पत्र जे आहे हे TCSला देण्यात आलं आहे. TCSची निवड करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेसाठी राबवण्यासाठी 340 जागांसाठीची. तर या पद्धतीने हे पत्र जे आहे TCS आयॉन कंपनीला देण्यात आलं होतं. तर या पद्धतीने पाहू शकता ही पदभरती प्रक्रिया आता ठाणे महानगरपालिका आत्ताच आपण पाहिली. तर याच पद्धतीने याच आठवड्यामध्ये, याच महिन्यामध्ये ही पदभरती प्रक्रिया जी आहे मीरा भाईंदरसाठीची 340 जागांसाठीची राबवली जाऊ शकते. आता यामध्ये कोणकोणती पदे असतील, कोणकोणत्या जागा असतील, कोणकोणती पदे असतील, त्याची शैक्षणिक पात्रता काय असेल इत्यादीबाबत सविस्तर माहिती लवकरच आपल्याला उपलब्ध होईल आणि त्यानुसार पाहू शकता ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल. तर राज्यामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सगळ्या पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी प्रक्रिया आहे, महानगरपालिकेचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सुरू होण्याच्या अगोदरच ही पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत. याच कारणास्तव मीरा भाईंदर महानगरपालिका जाहिरात लवकरच येऊन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. ज्या पद्धतीने पाहू शकता, कल्याण डोंबिवलीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच परीक्षा जी आहे घेण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. याच पद्धतीने मीरा भाईंदरसाठी सुद्धा हेच अपडेट आलेले आहेत. त्याचबरोबर नगर परिषद सगळ्यात प्रतीक्षित जी आहे भरती प्रक्रिया, नगर परिषद भरती प्रक्रिया लवकरच जाहिरात उपलब्ध होणार आहे. जवळजवळ 1 महिना तरी लेट झालेला आहे, पण लवकरच ही जाहिरातसुद्धा आपल्यासाठी उपलब्ध होईल आणि त्यानंतरनं ही पदभरती प्रक्रिया अर्ज करण्यासाठीची प्रक्रियासुद्धा लवकरच सुरू होईल. तर या मीरा भाईंदर त्याचबरोबर नगर परिषद भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच